Hello. In the building construction, still now we have studied the classification of building, and it was based on National Building Code and according to the type of construction of the building. तर हे दोन पहिल्या व्हिडिओमध्ये काही पार्ट पाहिलेला आहे. नाव द नेक्स्ट half of the first topic is building components, in which there are two major points: substructure and superstructure. Now let's see in details. First one, substructure. Now, what is meant by substructure? It is a part of structure lying below the ground surface is known as substructure. सबस्ट्रक्चर कशाला म्हणणार तर सबस्ट्रक्चर हा जो पार्ट असेल बिल्डिंगचा तर तो जो की ग्राउंड लेवल जी आहे ग्राउंड लेवलच्या खालचा जो पार्ट असेल त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो. सबस्ट्रक्चरमध्ये मग बिल्डिंगचे जे कॉम्पोनंट्स येतात त्याच्यामध्ये फाउंडेशन, प्लिंथ अँड प्लिंथ फिलिंग हे पार्ट येतात. तर फाउंडेशन म्हणजे काय तर फाउंडेशन जो असेल बिल्डिंगचा तर तो लोअर मोस्ट पार्ट असतो ज्याच्यावर की पूर्ण बिल्डिंगचं हे पूर्ण वेट हे फाउंडेशनवर येतं. अँड फाउंडेशन तो सबसॉईलमध्ये किंवा सॉईल स्ट्राटामध्ये पूर्ण बिल्डिंगचं वेट हा ट्रान्सफर करत असतो. त्यामुळे मध्ये फंक्शनमध्ये आपल्याला ते पाहायलाच मिळेल. द फंक्शन्स ऑफ फाउंडेशन आर, फाउंडेशनचे काही फंक्शन आपण पाहूयात. तर बेसिकली फाउंडेशन चे फंक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये इट ट्रान्सफर द लोड ऑफ द स्ट्रक्चर अप टू द हार्ड स्ट्राटा. म्हणजे बिल्डिंगचा जो वरचा पार्ट असणार आहे जो सुपरस्ट्रक्चर पार्ट आहे तर त्या सर्व कॉम्पोनंट्सचा अल्टिमेटली जो लोड असेल तो फाउंडेशनवर येईल आणि फाउंडेशन तो सर्व लोड हार्ड स्ट्राटामध्ये म्हणजे जो हार्ड स्ट्राटा आपण फाउंडेशन घेताना जिथे लागलेला असतो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे फाउंडेशनचं असेल. अगेन टू डिस्ट्रीब्यूट लोड ऑफ द एंटायर स्ट्रक्चर ओव्हर वाईड स्प्रेड एरिया. त्या हार्ड स्ट्राटामध्ये ट्रान्सफर करण्याबरोबरच ते जेवढा बिल्डिंग स्ट्रक्चर चा एरिया आहे त्या एरियानुसार तो सर्व बाजूने सबसॉईलमध्ये इक्वली ट्रान्सफर करण्याचं स्प्रेड करण्याचं काम हे फाउंडेशनचं आहे. त्याच्यानंतर टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर पूर्ण स्टेबल ठेवण्याचं काम हे फाउंडेशनचंच आहे. कारण पूर्ण बिल्डिंग स्ट्रक्चर हा फाउंडेशनवर रेस्ट असेल तर त्याला स्टेबल म्हणजे एकदम मजबूत ठेवण्याचं काम हे पण फाउंडेशनचं आहे. अगेन टू प्रिव्हेंट द लॅटरल मुवमेंट ऑफ सपोर्टिंग मटेरियल. तर सपोर्टिंग मटेरियल जो बाजूने दिलेला असेल त्याची लॅटरल मुवमेंट ही प्रिव्हेंट करण्याचं कामही फाउंडेशनचं आहे. टू अटेन ए लेवल अँड फर्म बेड फॉर बिल्डिंग ऑपरेशन्स. टू अटेन लेवल म्हणजे एक जी ठरलेली लेवल आहे म्हणजे थोडक्यात डेप्थ आहे तर ती आपण ऑलरेडी एक फर्म स्ट्राटापर्यंत फर्म बेडपर्यंत घेतलेलीच असते आणि त्याच्यावर ती फाउंडेशन केलेलं असतो. मग फाउंडेशनचं काम आहे तो फर्म बेडवर प्रॉपरली तो लोड पूर्ण बिल्डिंगचा ट्रान्सफर करणे. तर हाही क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. खूप एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. नेक्स्ट
सेकंड सबस्ट्रक्चरचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे प्लिंथ. प्लिंथ हा पार्ट जो एकदम आपला ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलपासून म्हणजे ग्राउंड लेवलपासून जो आपला जो ग्राउंड फ्लोअर आहे तर ती फिलिंग जे केलेली असते तर त्या फिलिंगची लेवल आल्यानंतर म्हणजे जे आपल्या ग्राउंड फ्लोअरचा जो फ्लोअर आहे तर त्याचा जो फरशापर्यंत पार्ट जो आहे तर त्याला आपण प्लिंथ लेवल म्हणतो. ठीक आहे. तर प्लिंथचा काय पर्पज असेल मग? प्लिंथ का म्हणजे जे आपण थोडक्यात भराई केलेली असते म्हणतो ना, ग्राउंड लेवलपासून आपले जो ग्राउंड फ्लोअर येतो तर तिथपर्यंत जी फिलिंग केलेली असते तर दॅट इज कॉल्ड ॲज प्लिंथ लेवल किंवा प्लिंथ फिलिंग, आणि जी लेवल येईल त्याला आपण प्लिंथ लेवल म्हणतो. तर व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस प्लिंथ? प्लिंथचा पर्पज टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ फ्लड वॉटर इन टू बिल्डिंग. तर जर ग्राउंड लेवलला जर आपण कन्स्ट्रक्शन केलेलं असेल एकदम जी ग्राउंड प्लेन आपली लेवल आहे त्या जर कन्स्ट्रक्शन केलं तर तिथे खूप चान्सेस आहेत की काही ठिकाणी एक्सेस रेनफॉल झाल्यानंतर जे आजूबाजूचं पाणी आहे डायरेक्टली घरामध्ये येईल. तर तो मेन पर्पज असतो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आपण जी भराई टाकतो, जी फिलिंग केलेली असते प्लिंथ फिलिंग, तर त्याच्यामुळे जे वॉटर येईल फ्लड वॉटर वगैरे याच्यापासून बिल्डिंगला आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर ते डायरेक्टली घरामध्ये येणार नाही कारण आपण ती लेवल भरून घेतलेली असते म्हणून. त्याच्यानंतर टू अवॉइड डस्ट, इन्सेक्ट्स, रेप्टाईल्स एक्सेट्रा एंट्रीज इनसाइड द बिल्डिंग. हा एक पर्पज आहे त्याच्यामागे, जे डायरेक्टली काही डस्ट जमा होणार नाही. इन्सेक्ट्स जे सरपटणारे रेप्टाईल सरपटणारे प्राणी वगैरे असतील म्हणजे तिथे थोडक्यात घुशी असतील, उंदरं असतील, सापही असतील, पाली असतील, काही असेल तर असे जे प्राणी आहेत ते डायरेक्टली एंट्री काढण्यापासूनही तिथे त्यांना अवॉइड करता येईल. टू फॅसिलिटेट इझी ड्रेनेज ऑफ सिवेज वॉटर. जर आपल्या ग्राउंड फ्लोअरचीच म्हणजे जर हाईट जास्त असेल तर जे ड्रेनेजचं वॉटर आहे घरातलं जे पाणी आहे ते अंडर द ग्रॅव्हिटी डायरेक्टली खालच्या लेवलला काढून देता येईल. त्याचा मार्ग इझी होईल. टू एनहान्स अपिअरन्स ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगचा अपिअरन्स पण चांगला होतो त्याच्यामुळे बिल्डिंग चांगले दिसते सर्व बाजूनी. टू सपोर्ट दी सुपरस्ट्रक्चर वॉल अँड ट्रान्सफर लोड टू फुटिंग. तर प्लिंथचं परत हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट जे फंक्शन आहे, पर्पज आहे, त्याच्यामध्ये जे सुपरस्ट्रक्चर पार्ट आहेत थोडक्यात वॉल आहे तर यांचा लोड फुटिंगला ट्रान्सफर करण्यासाठीही प्लिंथचा यूज होतो. टू प्रिव्हेंट फ्रॉम डॅम्पनेस. जे डॅम्पनेस आहे डॅम्पनेसबद्दल आपण पुढे चालून पुढच्या टॉपिक्समध्ये काही डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर डॅम्पनेस म्हणजे थोडक्यात जी बुरशी ओलावा जो तयार झालेला असतो ग्राउंड मॉइश्चरमुळे, आजूबाजूच्या मॉइश्चरमुळे जो बुरशी टाईप आपल्या वॉलवर जो चढतो तर त्याच्यापासून पण प्रिव्हेन्शन होतं जेवढी प्लिंथ हाईट जास्त असेल तेवढी. टू सपोर्ट फ्लोरिंग टाईल्स. हा तर मेन पर्पज आहे, म्हणजे टाईल्स या आपल्या प्लिंथ लेवलवर आहेत बरोबर. टाईल्सची थोडक्यात ग्राउंड फ्लोअरवरचा जो फ्लोअर आहे त्याचे टाईल्सची जी लेवल आहे तर तिथपर्यंत आपली प्लिंथ लेवल असते आणि शेवटी टाईल्स असतात त्याच्यामुळे साहजिकच प्लिंथ ही टाईल्सला सपोर्ट करते. तर इथे आपण सबस्ट्रक्चरचा पार्ट या व्हिडिओमध्ये पाहिला. व्हॉट इज मीन बाय सबस्ट्रक्चर, त्याची डेफिनेशन, त्याचे कॉम्पोनंट्स, सबस्ट्रक्चरचे कॉम्पोनंट्स कोणते आहेत, फाउंडेशन, प्लिंथ फिलिंग, फाउंडेशनचे फंक्शन्स, पर्पज ऑफ प्लिंथ
हा एवढा सबस्ट्रक्चरचाच पार्ट पाहिला आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये फार थोडा थोडा पार्ट पाहतो आहे, तो चांगल्या प्रकारे स्टडी करा. त्याच्यावरच्या असणाऱ्या क्विज ज्या प्रोव्हाइड केलेल्या असतील तर त्या क्विजही त्याच्याबरोबर सॉल्व करत चला, म्हणजे एक एक कन्सेप्ट क्लिअर होत राहील. आणि काही डाऊट्स येत असतील तर तेही तुम्हाला कमेंट करता येतील, जेणेकरून मला त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण देईन. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.